गायकवाड मॅडम यांचे मनपूर्वक आभार मानतो। आजच्या या व्याख्यानमालेचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर पाटील सर, विभागातील सर्व आदरणीय प्राध्यापक आणि शिक्षकगण आणि भोजनोत्तर जे सेशन असतं पोस्ट लंच सेशन, त्यालाही सहसा उपस्थिती फार कमी असते, पण तो संकेत म्हणून आपण सर्वजण इथं मला पोस्ट लंच सेशन मध्ये ऐकण्यासाठी उपस्थित झाला। आपल्या सर्वांचे आभार। माझं बालपण या शहरात गेलं, या शहराच्या ऐतिहासिक स्पर्शाने मला घडवलं आणि त्यामुळेच वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात प्रवेश मिळून सुद्धा मला या प्राचीन लेण्याने इतकं आकर्षित केलं की मला वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील माझा प्रवेश मी नाकारून पुरातत्व आणि प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती या क्षेत्रात पुढे अभ्यास करण्यासाठी आणि त्या क्षेत्रात नोकरी करण्यासाठी उद्युक्त झालो। एवढं सामर्थ्य या शहरामध्ये आहे। आता हा हजारो वर्षांचा इतिहास असलेला मराठवाडा प्रदेशाचा आणि छत्रपती संभाजीनगर या नगराचा प्रदेश। माझे वडील आता उल्लेख केल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापित केलेल्या मिलिंद कला महाविद्यालयात एक प्राध्यापक होते। या विद्यापीठातील पाली आणि बौद्धिक स्टडीज विभागच्या सर्व सहकाऱ्यांनी किंवा सर्व प्राध्यापकांनी मिळून पुढे वाढवला, त्यातील ते एक प्राध्यापक होते। त्यामुळे या विद्यापीठाचा माझा बालपणापासून संबंध आहे। या विद्यापीठाची जे आपल्या लॉकर मध्ये ग्रंथालय आहे, मला माहित नाही किती जणांनी बघितलं, परंतु भारतामध्ये जर प्राचीन कला आणि संस्कृतीचं जर काही समृद्ध ग्रंथालय असेल तर या विद्यापीठात आहे, जे एका लॉकर मध्ये सुरक्षित आहे आणि कदाचित ते लॉकर मध्ये ठेवल्यामुळे ते सुरक्षित पण राहिलं असेल, असा कुठली अशी दुर्मिळ ग्रंथ या ग्रंथालयात आहे। प्राध्यापक आर एस गुप्ते सर यांचं वाचन लहानपणापासून, मग त्यांचा विद्यापीठाने प्रकाशित केलेला ग्रंथ असो दी बुद्धिस्ट आयकोनोग्राफी ऑफ एलोरा केव्ह किंवा मग आयकोनोग्राफी ऑफ हिंदू बुद्धिस्ट जैन, हे आपल्या सर्वांसाठी जे एक अत्यंत प्रसिद्ध असं अभ्यासक्रमासाठी उपयुक्त पुस्तक असो, हे सर्व वाचून जरी त्यांना प्रत्यक्ष बघितलं नसेल तर त्यांच्याबद्दल एक मनात प्रचंड त्यांच्या कार्याबद्दल आदर झालेला आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद कला महाविद्यालय स्थापन करताना भारतातील जी अनेक विद्वान व्यक्ती शोधून आणली, त्यातीलच प्राध्यापक आर एस गुप्ते सर एक। ते सुरुवातीला जेव्हा आले तेव्हा त्यांनी प्रथम मिलिंद कला महाविद्यालयात इतिहास विभागाची स्थापना केली। इतिहास विभागाचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते आणि पुढे जेव्हा चिटणीस सर तिथे कुलसचिव म्हणून रुजू झाले, त्या काळामध्ये त्यांनी हा विभागाची स्थापना केली। या सगळ्यांचा संबंध माझा व्यक्तिगत असल्यामुळे मी हे निमंत्रण अत्यंत आनंदाने स्वीकारलं आणि त्याबद्दल मी विभागाचा ऋणी आहे। मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय सर्वसामान्यांना परिचित आहे की मराठवाड्यातील ज्या प्राचीन बौद्ध लेण्या आहेत त्यांचा ऐतिहासिक विकास याचा एक संक्षिप्त असा आढावा घेण्यात आहे। आणि ते घेत असताना मराठवाड्यात बौद्ध धर्माचा प्रवेश कधी झाला तर असं बघितलं तर गौतम बुद्धांच्या काळातच साधारणतः इसवी सन पूर्व 5व्या शतकात मराठवाड्यामध्ये बौद्ध धर्माचा प्रवेश झाल्याचा आपल्याला जे प्राचीन बौद्ध वाङ्मय आहे, सुत्त पिटक म्हणजे त्रिपिटकातील सुत्त पिटक आणि सुत्त पिटकात पण जे काही प्राचीन ग्रंथ मानले जातात त्याच्यातील एक प्राचीन ग्रंथ म्हणजे सुत्त निपात आणि सुत्त निपातातील पारायण वर्गामध्ये आपल्याला फार महत्वाचा संदर्भ प्राप्त होतो की बावरी आणि त्याचे 16 शिष्य कसे गोदावरी नदीच्या काठावर आश्रम मध्ये त्यांचं वास्तव्य होतं आणि पुढे काही प्रश्नांची उकल करण्यासाठी हे शिष्य तथागतांना भेटण्यासाठी उत्तर भारतात किंवा आज आपण त्याला पूर्व भारत म्हणूया, उत्तर पूर्व भारतात गेले आणि पुढे गौतम बुद्धांचे शिष्य झाले, संघात प्रविष्ट झाले आणि त्यांनी नंतर येथे येऊन बौद्ध विहाराची स्थापना केल्याचे आपल्याला पुढे आपण जेव्हा
अट्टकथा ज्या आचार्य बुद्धघोषाने लिहिल्या आहेत त्याचा संदर्भ बघतो तेव्हा लक्षात येतो. म्हणजे मराठवाड्यात या प्रदेशाचा जो बौद्ध धर्माशी संबंध आहे हा अत्यंत प्राचीन आहे आणि त्यामुळेच आपल्याला इथे जे काही बौद्ध स्थापत्य शैल स्थापत्य दिसून येतं ते वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि ते इतर प्रदेशापेक्षा कसं वैशिष्ट्यपूर्ण आहे जाणून घेताना असंही दिसतं की साधारणतः आपण जेव्हा प्राचीन स्मारक बघतो तर साधारणतः सर्व ते राजांनी निर्माण केली राजाश्रयातून निर्माण झाली असे साधारणतः आपल्याकडे चित्र असतं. परंतु जेव्हा येथील आपण लेण्या बघतो तेव्हा असं वाटतं की राजाश्रयासोबत किंबहुना राजाश्रयापेक्षा जे सर्वसामान्य लोक आहेत त्या सर्वसामान्यांची फार महत्वाची भूमिका राहिलेली आहे. दुर्दैवानं साधारणतः या सर्वसामान्यांना कधीच इतिहासात स्थान मिळत नाही. त्यामुळे या सर्वसामान्यांचंही तेवढंच महत्त्व नाही ते नाकारून चालणार नाही. नाहीतर आपण जेव्हा आजच्या 21व्या शतकात जेव्हा इतिहासाचा मागोवा घेतो किंवा आपणही तर त्या सर्वसामान्यांना स्थान दिलं नाही तर आपण पूर्वग्रह करणे घोडचूक किंवा महत्वाची चूक करू ती न करण्याची जबाबदारी किंवा जाणीव मनात ठेवून त्या सर्व जे वेगवेगळ्या प्रकारचे व्यापारी असतील वेगवेगळ्या प्रकारचे जे कारागीर असतील ज्याला आपण ऑक्युपेशनल ग्रुप्स म्हणतो त्या सामान्य व्यक्ती असतील त्या सर्वांच्या सहकार्यातून या सह्याद्री पर्वतरांग असो किंवा सातमाळा पर्वतरांग असो येथील या बीड जिल्ह्यामध्ये किंवा येथील या पर्वत राजीमध्ये त्या सर्व लेणींची निर्माण झाली. आणि अजूनही काही असे प्रश्न आहेत या प्रश्नांची उकल आपल्याला फारशी झाली नाही. म्हणजे कोणी ही लेणी कोरली असावी त्याचं तंत्र काय आहे त्याचे तंत्रज्ञान आणि तंत्र काय आहे त्याला किती कालखंड लागला असावा ही सगळी प्रश्न अजूनही फारशी अनाकलनीय अशी आहे. त्याचे निश्चित उत्तर नाही. अजिंठा लेणीवर ज्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं ते प्रोफेसर वॉल्टर सर यांनी अजिंठा लेणीचा कालखंड आणि त्याला लागणारा काळ एकूण प्रत्येक लेणीला लागणारा कालखंड काय याबाबत फार महत्वपूर्ण विवेचन केलेलं आहे. काही महत्वाचे ज्याला आपण मॉडेल्स म्हणू किंवा महत्वाचे प्रारूप म्हणू ते सांगितले आहे. असं असलं तरी एक पुरातत्वाचा विद्यार्थी म्हणून आपल्याला जे शिलालेखीय पुरावे किंवा पुरातत्वीय पुरावे जे शास्त्रीय त्याला स्टॅटिग्राफिक कॉन्टेक्स्ट मध्ये उपलब्ध आहेत ते प्राप्त होत नाही. त्यामुळे त्या प्रश्नाची आपल्याकडे निश्चितच अशी उत्तरं मिळत नाही. आणि प्राध्यापक मीना तारीफ ह्या ज्या बौद्ध तत्वज्ञानाच्या आणि बुद्धिस्ट स्टडीजच्या विदुषी आहेत त्यांनी फार एक महत्वाचा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते की 3 जे तज्ञ होते 3 तज्ञांची समूह ज्याच्यामध्ये जिओलॉजिस्ट जे दगडांचा अभ्यास करायचे त्याला आपण आधी भूगर्भशास्त्र म्हणायचो आता गर्भ हा शब्द फारसा वापरत नाही त्याला भूशास्त्रज्ञ म्हणतात. दुसरं म्हणजे हायड्रोलॉजिस्ट त्यांचं काम फक्त पाण्याचा अभ्यास करणं म्हणजे पाणी ज्याला आपण जलसंसाधन आजच्या भाषेत म्हणू ते हायड्रोलॉजिस्ट वॉटर मॅनेजमेंट किंवा वॉटर रिसोर्स मॅनेजमेंटची अभ्यास. आणि तिसरे म्हणजे आर्किटेक्ट म्हणजे स्थपती किंवा स्थापत्य विशारद. तर प्राध्यापक तालीम यांच्या मते या 3 जणांची समूह होती ती एकत्रितपणे काम करत होती आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही महाराष्ट्रात कुठेही जाता कुठे तुम्हाला अर्धवट लेण्या दिसतात कोरलेल्या आणि आपल्याला प्रश्न पडतो त्या नेमक्या अर्धवट का कोरल्या. त्याच्या मागे कारण असं आहे की जेव्हा सर्वसामान्यांकडून घेतलेलं दान आहे राजाश्रयातून आलेलं दान आहे व्यापारातून आलेलं दान आहे त्याचा योग्य विनिमय लावण्यासाठी त्या घेतलेल्या ट्रायल घ्यायचे. आज पण आपण शेतीसाठी कुठे विहीर खणायची असेल तर इतर कामासाठी आपण सातत्याने जमीन किंवा ती जागा योग्य आहे की नाही याची चाचणी घेत असतो आणि त्या चाचणीसाठीच या सर्व तज्ञांची प्रमुख कार्य असतात. आपण जेव्हा बौद्ध ग्रंथांचा अभ्यास करतो तेव्हा साधारणतः लेणी हा शब्द तरी आपल्याला जो प्रारंभिक शब्द दिसतो जो आचार्य बुद्धघोषांनी गौतम बुद्धांनी सांगितलेल्या विविध 5 प्रकारच्या देवस्थानांची चर्चा केलेली आहे. त्याच्यामध्ये गुहा शब्द गुहा हा शब्द म्हणजे काय प्रकाशित पाटील सरांनी भीमबेटक्याचा उल्लेख केला. तिथे जे नैसर्गिक जे शैलाश्रय आहेत रॉक शेल्टर त्या म्हणजे गुहा ज्या मानव निर्मित नाही. मानव निर्मित जे काय आहे ते लयन स्थापत्य किंवा कोरीव स्थापत्य. तर पुढे बहुतेक आपल्याला असं दिसून येतं की ह्या गुहांचं जे परिवर्तित रूप म्हणून या लेणींची निर्मिती झाली असावी.
यांच्या प्रकाराबाबत अभ्यासकांमध्ये वेगवेगळे मत असले तरी प्रामुख्याने आपण जेव्हा या प्रकारांचा विचार करतो त्यातला महत्वाचा प्रकार म्हणजे चैत्यगृह. चैत्यगृह हा शब्द संस्कृत आहे, त्याला चेतीय शब्द भेटतो, तो पाली आहे. आणि चेतीय घर हा ज्या काही महाराष्ट्रातील बौद्ध लेण्यातील प्राकृत शिलालेख आहे त्याच्यामध्ये प्राप्त होणारा शब्द आहे चेतीय घर. त्याचा आपण साधारणतः संस्कृत जे रूप आहे चैत्यगृह ते फार सामान्यतः वापरतो. उत्तर जे आहे विहार. आपण जर या सगळ्यांना मोनास्टिक म्हणून विहार म्हणत असलो तरी शिलालेखामध्ये विहार शब्द सापडत नाही. शिलालेखामध्ये त्यांना लयन, लेणी, लेण असा शब्द आहे. म्हणजे साधारणतः ज्या कोरीव लेण्या आहेत, ज्या कोरीव विहार आहेत त्या म्हणजे लेणं किंवा लेणी, आणि ज्या बांधीव विहार आहेत त्याला संघारांकीय विहार. अशा प्रकारचं एक ज्याला काय म्हणतो फरक तत्कालीन समाज संस्कृतीत रूढ झाला होता. आणि त्याच्यामुळे जेव्हा केव्हा म्हणजे कुठल्या गावात एखादी लेणी बांधली आहे, विहार बांधलाय असा उल्लेख असताना विहारचा शब्द प्रयोग झाला आहे. परंतु याच कुठल्या एखाद्या लेणी समूहात जो विहार बांधायचा झाला किंवा विहार फोडण्यासाठी जे दान दिलंय त्याच्यामध्ये मात्र लेणं किंवा लयणं हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे अगदी ज्याला आपण म्हणतो पारिभाषिक शब्दांची जी सूची आहे किंवा ह्या ज्या टेक्निकल टर्मची जी टर्मिनॉलॉजी आहे ती सुद्धा अत्यंत योजनापूर्वक, नियोजनपूर्वक, काळजीपूर्वक वापरलेली आहे की वेगवेगळ्या शब्दांचा वापर करताना संभ्रम होऊ नये. नंतर आपल्याला मंडप म्हणजे बौद्ध धर्माचा आपण जेव्हा विचार करतो तो एक प्रकारे कम्युनिटी किंवा जी मोनॅस्टिक जी लाईफ आहे ते कम्युनिटी लाईफ आहे. आणि त्यामुळे साधारणतः आपण जेव्हा विनय पीठक बघतो विनय पीठकामध्ये वेगवेगळ्या मंडपांची सूची दिलेली आहे. म्हणजे भोजनासाठीचा मंडप आहे ती भोजनशाला ती वेगळा. जर पौर्णिमा आणि अमावस्या म्हणजे उपोषकाच्या दिवशी जी एक उपोषकाची जी धार्मिक बैठक असते त्यासाठी उपोषकशाला. नंतर जी एक सामान्य बैठक आहे त्यासाठी उपस्थानशाला. म्हणजे जेव्हा आपण स्पेस म्हणजे जागा, जेव्हा आपण प्राचीन कालखंडाचा किंवा पुरातत्वाचा अभ्यास करतो तेव्हा दोन फार महत्वाचे तत्व आहेत. एक म्हणजे स्पेस आणि दुसरं म्हणजे टाइम, म्हणजे काळ आणि स्थळ. तर स्पेस आणि टाइम ह्या ज्या दोन बाबींचा आपण विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की वेगवेगळ्या बैठकींसाठी किंवा वेगवेगळ्या प्रयोजनासाठी ज्या वेगवेगळे मंडप आहेत त्यांचं नियोजन पण सुद्धा वेगवेगळे केलेलं आहे. परंतु हे स्ट्रक्चरल जे कन्स्ट्रक्शन होतं म्हणजे ज्याला बांधू स्थापत्य म्हणतो त्याच्यात दिसून येतो. कोरीव स्थापत्यामध्ये आपल्याला मर्यादा दिसून येतात. आणि त्याच्यामुळेच असं दिसतं की जुन्नरचे आपण जेव्हा शिलालेख बघतो तेव्हा असं दिसतं की जो मंडप बैठकीसाठी वापरलाय तोच मंडप भोजन मंडप म्हणून पण आहे. कुठे कुठे तो बहुउद्देशीय ज्याला आपण म्हणतो मल्टी फंक्शनल किंवा मल्टी पर्पज अशा प्रकारचा वापरलेला आहे. ते प्रामुख्याने कोरीव स्थापत्यात दिसून येतो. त्याचं कारण असं की कोरीव स्थापत्यामध्ये हे सगळे प्रयोग केले आणि त्याच्यामुळे विधिपीठामध्ये ज्या काही नियमावली आहे विहार कसा बांधावा त्या प्रत्यक्ष पूर्णता लागू न व्हायचं कारण म्हणजे हे सगळे प्रयोग होते. प्रत्येक लेणी ह्या कलाकारासाठी त्यात जो स्थपती होता त्या स्थपतीसाठी त्यात जो कारागीर किंवा कारागिरांचा जो समूह होता त्या समूहासाठी सर्वांसाठी हा एक नवा प्रयोग होता. आणि प्रत्येक लेणी हा एक नवा प्रयोग असल्यामुळे त्याच्यात त्यांना आपलं स्वतःच क्रिएटिव्हिटी, स्वतःची क्षमता, स्वतःच बौद्धिक क्षमता, स्वतःच एक जे एक वेगळ्या प्रकारचा आकलन शक्ती असते, विचार करण्याची प्रत्येक व्यक्तीमध्ये जी शक्ती असते ती योग्य वापरण्यासाठी किंवा सकारात्मक दृष्टीने वापरण्यासाठी वाव मिळाला आणि त्यामुळेच आपल्याला इतके व्हेरिएशन मिळतात. कुठे असं आपल्याला सातत्यानं सर्व जे टाइप्स आहेत म्हणजे विदर्भातील लेणी जी असेल ती छत्रपती संभाजीनगर किंवा आपल्या विद्यापीठाच्या मागे असलेली लेणी आणि वेरूळची लेणी या सर्वांमध्ये एकदम साधारण नसण्याचं कारण म्हणजे प्रत्येक ठिकाणी काळानुसार वेळेनुसार आणि उपलब्ध जो काही आर्थिक निधी होता उपलब्ध जो लोकाश्रय किंवा राजाश्रय होता त्यानुसार त्याने केलेले अनेक प्रयोग आहेत. त्यामुळे जरी आपण त्या विकासाचं चित्र एक असं लिनियर डेव्हलपमेंटचं चित्र जरी शोधण्याचा प्रयत्न केला तरी त्याला मर्यादा येण्याचं कारण म्हणजे प्रत्येक लेणी ही त्याच्यासाठी असलेले चॅलेंज आहे. एकतर नैसर्गिक पाण्याचे जे सोर्सेस आहेत ते कुठून येतील हे सांगणं अवघड आहे. आणि त्यासाठी मीना तालीम यांनी बांधलेला यांनी जो एक सिद्धांत मांडला तो का महत्वाचा वाटतो कारण की आपल्याला पीटर बॉलचं उदाहरण आहे त्याच्यावर बोलणारच आहे. त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की कशा प्रकारे पाण्याचे सोर्सेस त्याचा अभ्यास त्या काळात बरोबर
झाला नसावा, तर त्याचं आकलन नाही झालं, तर आज कीटकवाळीच्या ज्या लेण्या आहेत त्या काही फार चांगल्या सध्या उत्तम स्थितीत नाही आहेत. कारण की त्याच्यामध्ये दगडाची पण निवड आणि पाण्याचे सोर्सेस यांची निवड याबाबत साधारणतः काहीतरी एक जी त्यांचे पुक्ताळे असतील, काही त्यांचे अंदाज असतील, त्यासाठी साधारणतः त्यांच्याकडून काही चुका झाल्या असतात की काही गोष्टी लक्षात आल्या नसतात. त्याच्यात साधारणतः पैठण म्हणजे आपलं प्रतिष्ठान जी एक केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील प्राचीन समृद्ध असं नगर, राजधानी सातवाहनांच्या राजधानीचं नगर आणि तिथे तेर म्हणजे अगदी ज्याला आर्थिक राजधानी म्हणजे प्रारंभिक ऐतिहासिक कालखंडातील भारताच्या आर्थिक राजधानी किंवा भारतातील आर्थिक सुबत्तेचं महत्वाचं केंद्र. तर प्रतिष्ठान आणि त्याबद्दल मी विचार विषयावर बोलणार आहे. तो विषय सर्वसामान्यांच्या परिसरात किंवा महाराष्ट्रातील प्राचीन बौद्ध लेण्या आहेत त्यांचा ऐतिहासिक विकास झाला किंवा मराठवाड्यातील धार्मिक आर्थिक सामाजिक या सगळ्या वेगळ्या स्थितींचा विकास करणं. मराठवाड्यात बौद्ध धर्माचा प्रवेश कधी झाला जसं बघितलं तर जो आपण सुरुवात बुद्धांच्या काळात साधारणतः इसवी सन पूर्व अशा प्रकारे साधारणतः मराठवाड्यामध्ये बौद्ध धर्माचा प्रवेश झाला. आपल्याला आहे हा समूह प्राचीन बौद्ध वाङ्मय आहे साधारणतः सुत्तपिटक काळामध्ये पण जे प्राचीन ग्रंथ मानले जातात त्याच्यातील एक प्राचीन ग्रंथाचं काम सुरू होतं आणि सुत्तपिटकाकडे गंगा यमुना आपल्याला महत्त्वाचा संदर्भ असतो तो पावरी आणि प्रदेश ठरवल्यामुळे ते बांधीव काम खांदावळी नदीच्या काठावर आश्रम साधारणतः आणि पुढे काही प्रश्नांची उत्तर करण्यासाठी ते शिक्षक भेटण्यासाठी उत्तर काढतात आणि त्याच्यामुळे शिष्य झाले प्रविष्ट झाले आणि त्यांनी नंतर याच्यामध्ये बौद्ध विहाराची स्थापना केल्याचे आपल्याला पुढे आपण जेव्हा अट्टकथा बुद्धवंशाने लिहिली आहे त्याचा संदर्भ बघतो तेव्हा लक्षात आणि म्हणजे मराठवाड्याच्या प्रदेशात बौद्ध धर्माशी संबंध आहे अत्यंत प्राचीन आहे आणि त्यामुळेच आपल्याला इथे जे काही बौद्ध स्थापत्य किंवा शैल स्थापत्य दिसून येतं ते वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि प्रदेशापेक्षा कसं वैशिष्ट्यपूर्ण आहे असंही दिसतं की म्हणजे साधारणतः आपण जेव्हा असं लक्षात येतं की प्राचीन समूह आणि सर्व राजांनी निर्माण केली राजाश्रयांनी निर्माण झाली आणि त्याचे साधारणतः आपल्याकडे जे काही सामाजिक जेव्हा येथील आपण लेण्या बघून तेव्हा असं वाटतं की राजाश्रयासोबत किंवा राजाश्रयापेक्षा हे सर्वसामान्य लोक आहेत त्या सर्वसामान्यांची फार महत्वाची भूमिका राहिलेली आहे. अत्यंत दुर्गम अशा सर्वसामान्यांना लिहिलं जाणं एकटं सुरक्षित मानलं जातं. आज आपण जवळजवळ 2200-2300 वर्षापूर्वीचा आपण जेव्हा आजच्या 21व्या शतकात जेव्हा इतिहासाचा मागोवा घेतो किंवा आपण इथं त्या सर्वसामान्यांना स्थान दिलं नाही तर आपण पूर्वज जे डोंगर नदी कालवा झरा ओढा आसपासची वेगवेगळ्या प्रकारचे वन्यप्राणी सर्वांना जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे कारागीर असतील त्याला लँडस्केप होतो तर सामान्य लँडस्केप बघता अत्यंत शांत असं स्थान निवडलं गेलं आहे. परंतु असो किंवा जर आपण बौद्ध ग्रंथ बघितले महामायुरीसारखे त्याच्यामध्ये उल्लेख आहे किंवा आपण जर टॉलेमीचा लेखन बघितलं त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल असा उल्लेख आहे. म्हणजे जरी या प्रश्नांची तेव्हाच्या तत्कालीन जे काही व्यापारी मार्ग होते त्याला प्राचीन सार्थवाहक पदज्ञान आणि तंत्र काय नावानं संबोधितो त्याला त्याची कालखंड लागला असावा. हे सगळे प्रश्न त्याच्यामुळे पैठणचे वैद्य असो किंवा मग अमरावती म्हणजे आंध्र प्रदेशातील प्रस्थापित जे राजधानीचं शहर आहे त्या अमरावती कालखंडामधील व्यापारी असो त्या सर्वांनी दुर्गम ठिकाणी आज दुर्गम असेल 2200-2300 वर्षापूर्वीच्या
ज्याला आपण मॉडेल्स म्हणून ग्लोबली कनेक्ट आहोत. त्यामुळे आपल्याला जेव्हा आपण असं असतं तरी आपल्याला एखादी गोष्ट समजून घ्यायला मर्यादित आपल्याला असते. जे परंतु 2200-2300 वर्षापूर्वी जर आंध्र प्रदेशापासून तर मध्य भारतापर्यंत जर पितळखोळा त्याला स्टॅटिक कॉन्टेक्स्ट सभोवतालच्या प्रदेशाशी जर प्राचीन प्रश्नाची जर कनेक्ट असेल तर आपल्याला लक्षात येतं की कशा प्रकारे एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये मग स्थापत्य ज्या असो, कला असो, संस्कृतीमध्ये तत्वज्ञानाच्या आणि ह्या ज्या काही सांस्कृतिक जीवनाशी संबंधित काही मुद्दे आहेत त्या कशा प्रकारे त्याच्यामध्ये होतात, त्या कशा प्रकारे त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन होतं वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये ज्याच्यामध्ये व्यापारी geology, आणि कशा प्रकारे दगडांची निवड आवड देवाणघेवाण नाही तर आपण करण्यासाठी किंवा भूगर्भशास्त्र करण्यासाठी म्हणायचो, आता गर्भाशय केली नाही. वापरतो नाही, त्यासोबत त्याला भूशास्त्र म्हणतो. मूल्यांची देवाणघेवाण दुसरं म्हणजे hydrology. आपल्याला त्यांचं एक काम वेगळ्या फक्त प्रकारचं चित्र मग ते पाण्याचा अभ्यास करणं, म्हणजे पाणी आलेले ज्याला आपण मगाशी जलसंसाधन मॅडमनी, आजच्या ज्या आपल्या विद्यापीठाचे वॉटर मॅनेजमेंट प्रतिमेचा उल्लेख केला म्हणजे आर्किटेक्ट होते त्यांची सांस्कृतिक देवाणघेवाण आहे. त्या सर्वांमध्ये ज्या व्यापारी मार्गाला महत्वाचं योगदान दिलं काम करत होती. त्यामुळे जेव्हा तुम्ही महाराष्ट्रात तुम्ही जाता तर तुम्हाला जेव्हा आपण बोललेल्या आणि आपल्याला प्रश्न पडतो चैत्य असो त्याच्यावर कारण असं आहे की जेव्हा सर्वसामान्य घेतलेलं दान आहे, एकाच देवी समाज व्यापारात आलेलं दान आहे, त्याचा योग्य विनिमय लावण्यासाठी त्या असलेल्या ट्रायल शेतीसाठी काळानुसार आपण सातत्याने महत्व काय आहे असते जागा योग्य आहे की नाही त्याची चाचणी लागतो. त्या चाचणीसाठीच या तिथे राहत असलेला जो समुदाय आहे जी मोनास्टिक आपण जेव्हा बोलतो त्याची गरज काय आहे या सगळ्यांना तेव्हा साधारणतः कोण लेणी हा शब्द तरी एक नियोजन करून आपल्याला या लेण्या प्रारंभिक शब्द दिसतो. तर या लेण्यांचा बनवणे आधी काही सांगितलेल्या विविध आपल्याला अजून कसं पुरातत्व चर्चा केलेली आहे त्याच्यामध्ये मिळाले नाही. पण मध्य प्रदेशात म्हणजे काय नैसर्गिक जे शैलाश्रय आहे, रॉक शेल्टर काही मानवनिर्मित जे काय आहे ते लयन स्थापत्य किंवा कोरीव स्थापत्य. तर पुढे बहुतेक आपल्याला असं दिसून येतं की ह्या गुहांचं असं सातत्याने प्रश्न पडतो की ह्या याच्या प्रकाराबाबत अभ्यासकांमध्ये वेगवेगळे प्रामुख्याने आपण जेव्हा या प्रकारांचा विचार करतो आजच्या काळाच्या शब्द आपण ते आपण जर या सगळ्यांना मोनास्टिक म्हणून विहार म्हणत असतो तरी शिलालेखामध्ये शिलालेखामध्ये त्या दोघांमध्ये सिमेट्री असते साधारणतः लेण्या आहेत ज्या कोरीव विहार आहेत त्या म्हणजे लेणं किंवा लेणी आणि ज्या बांधीव विहार आहेत त्याला संग्रहालय विहार. समाज सर्वोदित कोरीव स्थापत्य आणि त्याच्यामुळे जेव्हा केव्हा कुठल्या गावात एखादी लेणी बांधली आहे विहार बांधलाय असा उल्लेख असताना विहारचा शब्द प्रयोग झाला आहे. परंतु यात लेणी विहार बांधायचा जागा विहार फोडण्यासाठी जे दान दिलंय त्याच्यामध्ये हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे अगदी ज्याला आपण म्हणतो पारिभाषिक शब्दांची सूची आहे म्हणजे बौद्ध धर्माचा आपण जेव्हा विचार करतो तो एक प्रकारे कम्युनिटी म्हणजे आणि त्यामुळे साधारणतः आपण जेव्हा विनयपीठात करतो वेगवेगळ्या मंडपांची काळामध्ये देवी कोणताना भोजनशाला की जर पौर्णिमा म्हणजे उपोषणाच्या दिवशी त्याच्यामुळे सामान्य बैठक आहे त्यासाठी प्राचीन काळात आपण जागा
सतत निर्माण केली. प्राचीन कालखंडाचा जेव्हा आपण किंवा पुरातत्वाचा अभ्यास कशा प्रकारे दोन स्मारकाचं जतन केलं जावं, संवर्धन केलं जावं, याचा जेव्हा काळ आणि आपण स्तर. तर स्पेस आणि टाइम ह्या ज्या दोन बाबतीत आपण विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की वेगवेगळ्या बैठकीसाठी किंवा वेगवेगळ्या प्रयोजनासाठी ज्या वेगवेगळे मंडप आहेत त्यांचं नियोजन पण तिथं वेगवेगळे केलेलं आहे. परंतु हे स्ट्रक्चरल जे कन्स्ट्रक्शन म्हणजे ज्याला बांधून स्थापत्य म्हणतो, त्याच्यात स्थापत्यामध्ये आपल्याला बदल केलेला आहे. आणि त्याच्यामुळे असं दिसतं की जे आपण शिलालेख बघतो अशा प्रकारे तो जो फ्रजाईल दगड आहे त्याच्यामध्ये सिस्टमॅटिक तो स्टोन ब्लॉक्स केले आहे. त्याच्यावर कुठे तो एक साधारणतः पहिला जो लेअर आहे तो मातीचा दिलेला आहे आणि त्याच्यावर पुन्हा लावून वापरलेला आहे. एक प्लास्टर दिलेला आहे ज्याला गिलावामध्ये दिलेला आहे. अशा प्रकारे त्या काळात म्हणजे मी आता स्मारकांचं जतन नियमावली आहे. त्याबाबत आपल्या असलेल्या भूमिका त्याला सांगत नाही. जवळजवळ 2000 वर्षापूर्वी सुद्धा म्हणजे त्यांनी अशा प्रकारे त्याला प्रिझर्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्थपती होता त्या स्थपतीसाठी त्या जो लेणी क्रमांक 4 मध्ये आपल्याला असं दिसून येतं की त्यांना लक्षात आलं की पाणी आहे आणि हा पाण्याचा सोर्स जो आहे तो कशा प्रकारे बाहेर काढून असल्यानं त्याच्यात त्यांना आपलं क्रिएटिव्हिटी प्रवेशद्वार क्षमता फार मोठं असं कुंड केलेलं आहे. त्याच्यावर दगड ठेवला जेव्हा तो एक पाण्याचा कुंड भरेल तर ते बरोबर विचार करण्याची प्रत्येक व्यक्तीमध्ये जी शक्ती असते ती वापरण्यासाठी किंवा सकारात्मक दृष्टीने वापरण्यासाठी मिळाला आणि त्यामुळे तुम्हाला नाग दिसेल, साप आणि त्या नागावर तुम्हाला त्याचा फणा दिसेल. त्या फण्याला छिद्र केले आहे तिथे पाणी आणि लेणीची लेणी आपण अलीकडे IKS किंवा इंडियन नॉलेज सिस्टीम बद्दल फार चर्चा होत असते की सातत्याने अनेक प्रश्न पण उपस्थित केले जात असतात की भारतीय त्यांना ज्ञात असलेलं तंत्रज्ञान किंवा त्यांच्या ज्ञान पद्धती ह्या सगळ्यात उदाहरण अत्यंत महत्वाचं आहे की आजच्या जवळजवळ 2100-2200 वर्षापूर्वी त्या काळात चॅलेंज आहे ज्या संकटांना नैसर्गिक संकटांना प्राण्याचे सामोरं जावं लागले तिथून त्यांनी त्यांचं उपलब्ध असलेलं ज्ञान तंत्र वापरून त्या कशा प्रकारे त्या संकटांचा सामना केलेला आहे आणि स्मारकांचं जतन कशा प्रकारे केलं आहे. कारण की आपल्याकडे पीटर बॉलचं उदाहरण आहे त्याच्यावर बोलणारच आहे. त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की कशा प्रकारे पाण्याचे सोर्सेस तेव्हा आपल्याला लक्षात येतं की खूप सारे असे प्रतीक आहेत. आकलन नाही झालं तर कलेचा विषय आहे पण एवढं सांगतो की पंखयुक्त प्राणी असतील, पंखयुक्त घोडा असेल, त्याच्यामध्ये सगळे भारतीय पाण्याचे सोर्सेस यांची निवड. प्रश्न पडतो की बौद्ध धर्मात यांचं स्थान काय. तरी पण याच्यावर लक्षात येतं की कशा प्रकारे व्यापारी किंवा जे लोकांचे देणारे व्यापारी होते, विदेशी व्यापारी होते, त्यांचं स्थान इतकं महत्वाचं होतं की त्यांच्या प्रतीकांना सुद्धा तत्कालीन बौद्ध संघाने महत्वाचं स्थान दिलं आणि आपल्याला दिसून येतं की मग महाराष्ट्रातील सेंटर म्हणजे आपली ज्याला आर्थिक प्रादेशिक ऐतिहासिक कालखंडातील भारताच्या आर्थिक राजधानी किंवा भारतातील अशा प्रकारे त्यांचं प्रतिष्ठान आणि परंतु आता पैठण आणि तशा प्रकारे या दोन अशा प्रतिभा आहेत त्यांच्या परिसरात किंवा आत्मविश्वासामध्ये किंवा मराठवाड्यातील संस्कृतीचा विकास झाला. मराठवाड्यातील संस्कृती आहे धार्मिक, आर्थिक, सामाजिक वेगवेगळ्या विकास करते. जी भक्ती त्या काळात पण भारतीय होती परंतु त्यांचं भारतीय संस्कृती सुरुवात करू म्हणजे ते संघाला दिलेल्या साधारण या विकासाचं संघाला आदर समाविष्ट गेलेला आहे. ज्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये समाज जीवनाचा किंवा त्या काळातील समाज जीवन आहे गंगा यमुना त्यांच्या मनाचा जो एक समृद्ध प्रदेश आहे त्यामुळे ते स्थापत्य असं बांधीव काम फार कमी कंट्रोल हे सगळं आणि त्याच्यामुळे तो ज्या शब्द वापरायचे अलीकडे देशामध्ये शब्द वापरत नाही त्याला साधारणतः अर्ली बुद्धिस्ट आर्किटेक्चर
फारच स्पेसिफिक सांगायचं इथे, असेल तर प्रारंभिक तेरवा त्याचे माजी असं विद्यार्थी संबोधलं राहिलेले जातं. आणि जे पुरातत्व विभागाचे त्या भारतीय पुरातत्व कालखंडाचा सर्वेक्षणाचे अत्यंत वरिष्ठ अधिकारी म्हणून विशिष्ट सेवा निवृत्त झाले मराठवाड्यात डॉक्टर राष्ट्रीय मित्र यांनी जे संशोधन केलं ते अत्यंत मगाशी म्हटल्याप्रमाणे हा एक प्राचीन आपल्याला ज्याला गळत म्हणतो डॅम त्याचा कसा शोध लावलेला आहे आणि मला वाटतं की म्हणजे बाहेर पडण्यासाठीची असं लक्षात येतं की सुनियोजित एखादा प्राचीन यंत्रणा लेणी समूह या आणि लेणी इतर समूहात दिसून आपल्याला येतं, तत्कालीन जे विपणीचा लेणी जो समूहाचं संघ होता आणि एकमेव त्यासाठी अद्वितीय असं त्या वैशिष्ट्य सभोवती आहे. जे काही सामाजिक आर्थिक सांस्कृतिक जीवन हे आपल्याला होतं ते साधारणतः बघत नाही परंतु ते म्हणजे त्या काळामध्ये जे बौद्ध भिक्खू होते त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी निर्माण झालेली लेणी स्थानावर म्हणजे आजपास पितळखोळा लेणीला दान क्रमांक 11 एक तर मराठवाड्यामध्ये फार सुरक्षित मानलं जात नाही. आज आपण जवळ 2200-2300 वर्षापूर्वीचा हा तो लँड अभ्यासक आहे. फार मोठे बौद्ध धर्माचे विद्वान आहे. त्यांनी फार महत्वाचा शब्द प्रयोग किंवा फार महत्वाची तप जे डोंगर, नदी, कालवा, जे झरा, स्थानिक ओढा, बौद्ध भिक्खू आसपासचे आहेत, त्या स्थानिक वृक्ष, वन्य प्राणी या सर्वांचा जेव्हा एकत्रित विचार करतो प्रति आदर व्यक्त गुरूप आहे, करण्याचा जो मार्ग आहे तो त्याचे उदाहरण जरा पश्चिम भारतातील अत्यंत शांत असं स्थान निवडलं गेलं आहे. परंतु इथे त्याची उदाहरण जर आपण बौद्ध ग्रंथ बघितले महामायुरी सारखे त्याच्यामध्ये उल्लेख आहे इतम गल्लेशी शंकरी किंवा आपण जर टॉलेमीचं लेखन बघितलं त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल असा उल्लेख आहे. म्हणजे जरी आर्ट वर्डिंग असलं तरी तेव्हाच्या तत्कालीन जे काही व्यापारी मार्ग होते ज्याला आपण प्राचीन शांतभावपद म्हणतो असं या नावानं संबोधलं त्याच्यामध्ये चित्रपट होतात ते महत्वाचं होतं आणि त्याच्यामुळेच धर्माच्या पैशांचे अस्थि आहे वैद्य असो किंवा मग त्यांची अमरावती म्हणजे आंध्र प्रदेशातील प्रस्तावित जे राजधानीचं शहर आहे त्या अमरावती म्हणजे धान्य घटकमधील व्यापारी असो त्या सर्वांनी भारतातून दक्षिण आशिया दक्षिण पूर्व आशिया चीन या सर्व राष्ट्रांमध्ये आपल्याकडे वस्तू आहेत 2200-2300 वर्षापूर्वी तर आंध्र प्रदेशापासून तर मध्य पर्यंत गौतम बुद्ध पितळखोळा किंवा त्यांचे शिष्य असो सर्वोच्च प्रभूतांच्या प्रवेश करण्यासाठी त्यांच्या स्थापना आणि जर कनेक्ट असते कशा प्रकारे पण एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये स्थापत्य असो कला असो विकसित आभूषण असो वस्त्र असो ह्या ज्या काही साहित्यिक जीवनाशी संबंधित काही मूल्य आहेत ह्या कशा प्रकारे त्यामुळे कशा प्रकारे याच्यामध्ये इंटरॅक्शन वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये व्यापारी मार्गाने कशा प्रकारे लोकांची निवड देवाणघेवाण नाही करण्यासाठी किंवा वस्तूंचा विनिमय म्हणजे महायान कालखंडाची देवाणघेवाण झाली जो साधारणतः इसवी सनाच्या 3ऱ्या-4थ्या शतकापासून पुढे 6व्या-7व्या शतकापर्यंत त्याचा विकास झाला आणि ज्या आपल्या जेव्हा आपण संपूर्ण भारताचा आढावा घेतो तर संपूर्ण भारतामध्ये हा जो महाराष्ट्रातील मराठवाड्याचा जो प्रदेश आहे इथे सर्वात जास्त महायान स्थापत्य विकसित झालं त्या सर्वांमध्ये ज्या कुठल्याही प्रदेशामध्ये ज्या प्रमाणात अजिंठा वेरूळ आणि छत्रपती संभाजीनगरमधील विद्यापीठाच्या मागे जोडलेली समूह आहे या ज्या प्रकारे महायान कालखंडातील स्थापत्य विकसित झाले तशा प्रकारची संवाद वेगवेगळ्या तरी पण महायान कालखंडात आपण जेव्हा स्थापत्य बघतो ज्याप्रमाणे अजिंठा इतक्या मल्टी स्टोरीड केव्ज असतील आर्किटेक्चर लेआउट वेगळं असतील अरेंजमेंट आणि जागेची जी योजना म्हणतो ती अद्वितीय दिसून येते अजिंठा वेरूळच्या लेण्यामध्ये त्यांची गरज काय आहे या सगळ्यांना आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रयोग झाले गेले जसं आपल्याला बनवण्याआधी केले आहे आपल्याला मिळाले नाही मध्य प्रदेशात प्रारंभिक कालखंडातील लेणी आहे त्यामध्ये आपल्याला मंदिर क्रमांक 1, 2, 3, 4
तुम्हाला असं सातत्याने प्रश्न पडतो की अजिंक्यचा डोळा पाहून लेडी समूह आहेत ह्या क्लाउड ते लेडीच्या त्याची म्हणजे ज्याला आपण ब्लू प्रिंट बनवून ते स्वतंत्र म्हणजे नवीन आजच्या काळाच्या ओघात आपल्याकडे ते पुरावे नाही आहे आपण ते शोधण्यात महाराष्ट्रातील सगळं लक्षात विचार करताना कदाचित मराठवाडा आणि प्रदेश आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पूर्वी तिन्ही ज्या वेगवेगळ्या स्टेजेस असू द्या त्याचं सेक्शन असू द्या त्याच्या विकसित असल्याशिवाय डेलीचं फोडण्याचं काम कमी केलं असेल आणि त्यामुळे आपल्याला कुठल्या एरियामध्ये ते तसे केले तर त्या दोघांमध्ये कशा प्रकारे स्पेस वापरतो सातत्याने हा प्रश्न पडतो बघतो इतर प्लॅन लेआउट असू दे किंवा वेलूचा साईड लेआउट असू दे कशा प्रकारे पोल्यूस स्थापन केलेला आहे जो अभ्यास त्याच्या प्राथमिक केले आहे किती प्रगत होतं ते आपल्याला चैत्यगृह आहे आपल्याला साधारणतः पहिल्या कालखंडात त्याला ठेवलं जातं आपण आज बघितलं क्रमांक 12 आहे बारा ते प्रारंभिक निर्माण कालखंडात म्हणजे अर्ली आर्किटेक्चरच्या फर्स्ट फेज मध्ये आपल्याला विहार देणं पुढच्या लेवलने केलं आपल्याला दिसून येते की साधारणतः इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून ते इसवी सनाच्या 7व्या शतकापर्यंत 7व्या शतकापर्यंत जवळजवळ 900 वर्ष अविरतपणे अजिंठ्यामध्ये आपल्याला ह्या ज्या स्थापत्य ज्याला आर्किटेक्चर वेगवेगळ्या कार्यक्रम आहे त्या म्हणजे त्याच्यावर लक्ष की कशा प्रकारे त्याचं प्राचीन नाव काय असावं ते आपल्याला अजून माहित नाही ते त्या काळामध्ये केवळ धार्मिक केंद्र म्हणून नव्हे तर ती लेडी केवळ जरी केंद्र असते त्याही पलीकडे ती जनसंवादाच्या उपाय म्हणून त्यांनी प्राचीन काळातच निर्माण केलं जेव्हा आपण कशा प्रकारे याचा वेगळ्या प्रकारे अभ्यास केला आहे त्यातून असं दिसत आहे केवळ एका विशिष्ट धर्माच्या प्रचाराची केंद्र या दृष्टीने या प्राचीन देवी समूहाकडे बघता येणार नाही तर जनसंवादाची मास कम्युनिकेशनची सेंटर्स किंवा मास जनसंवादाची केंद्र म्हणून या लेडी समूहाकडे बघितल्यानंतर त्यांच्या स्थापत्याचे आणि काही जे महत्वाचे जे पैलू आहेत जे आपल्याला साधारणतः अवगत होत नाही किंवा तेवढी दृष्टीगत होत नाही ते आपल्याला दिसून येतात कशा प्रकारे तो जो फ्रजाईल दगड आहे अजिंठा आणि वेरूळ त्याच्यामध्ये सिस्टमॅटिक ह्या दोन देवी समूहात केले आहेत सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे साधारणतः पहिला जो भारतातीलच आहे तो मातीचा दिलेला आहे बौद्ध त्याच्यावर म्हणजे रॉककट आर्किटेक्चरमध्ये नवीन आर्किटेक्चर मॉडेल्स निर्माण केले तसे मॉडेल्स भारतातीलच भारताच्या आसपास त्या काळात लेडी समूह आहेत स्मारकांचं जतन किंवा त्याबाबत आपल्या असलेल्या करण्याची झाली जपानमधील 2000 वर्षापूर्वी चायनामधील वुहानमधला त्यांनी अशा प्रकारे अफगाणिस्तान मधला बामियांचा लेडी क्रमांक 4 आपण त्यांना लक्षात आलं की पाणी आहे आणि हा पाण्याचा स्रोत जो आहे तो कशा प्रकारे आणि त्याची अजून या दोन लेडी समूहाशी तुलना केली असं दिसतं ज्या काही धार्मिक विधी पूर्ण केलेला आहे त्याच्यावर जेव्हा तो क्रमांक 5 बघतो तेव्हा असं वाटतं की आणि त्याची तुलना आपण ज्या तिबेट मधील ज्या बुद्धिस्ट मोनॅस्टिक सोबत करतो तर असं वाटतं की अशा प्रकारे शैक्षणिक केंद्र म्हणून नागावर तुम्हाला म्हणजे दिसेल त्या देवस्थानाची केंद्र पुढे बौद्ध शैक्षणिक केंद्र अलीकडे IKS किंवा इंडियन नॉलेज सिस्टीम बद्दल फार चर्चा होत असते अनेक प्रश्न केले जातात त्यांना चार महिन्याचा जो कालखंड आहे अत्यंत त्या काळात बौद्ध शैक्षणिक संकटांना नैसर्गिक संकटांना सामोरं जावं लागले तिथून त्यांचं उपलब्ध असलेलं ज्ञान तंत्र वापरून त्या कशा प्रकारे त्या संकटांचा सामना केलेला आहे आणि स्मारकांचं कशा प्रकारे केलं 5x5 किंवा 6x6 त्याच्यात एखादा
5 बाय 2 इंच, तिथे 5 बाय 5 ते आपल्याला 2 जेव्हा आपण असा एखादा दगडी चार्ट बाग बघतो, असं तेव्हा आपल्याला लक्षात येतं की खूप सारे असे प्रतीक आहेत. यावर बोलणार नाही तर तो कलेचा विषय आहे, पण एवढं सांगतो की याच्यामध्ये मग दिसेल की पंखयुक्त प्राणी याच्यामध्ये असतील, पंखयुक्त घोडा सगळं असतील, आपल्याला दिसत नाही का? ते सगळे अभारतीय प्रतीक आहेत. पुरातत्वज्ञांच्या प्रश्न पडतो की बौद्ध धर्मात याचं स्थान काय? काही मर्यादा पण आहे. तरी पण अनेक बौद्ध ग्रंथ आहेत की ज्याचं अजून वाचन झालं नाही. व्यापारी किंवा जे त्या नेपाळी भाषेमध्ये किमान 4 ते 5 लाख असे बौद्ध ग्रंथांची स्थान त्याचं इतकं अजून वाचन महत्वाचं झालेलं होतं नाही. की त्यातल्या एका त्याच्या ग्रंथाचं फक्त वगैरे वाचन प्रतिकांना झालं, त्याची तत्कालीन महत्वाची बौद्ध माहिती संघाने प्राप्त झाली. ती महत्वाचं स्थान कोकणामध्ये दिलं आणि आसुदानाच्या 10व्या ते 12व्या शतकामध्ये बौद्ध मग धर्म. पंखयुक्त घोडा असतो त्याला जसं Pegasus सप्त म्हणतो, म्हणजे एक किंवा किंवा मग दोन ग्रंथांच्या आधारे जर प्राणी असू इतका नवा प्रकार शरीर करू शकत मानवी असेल तर असतं, कल्पना अर्ध- करा की असंख्य हजारो वळेचं लाखोची सेंटॉर म्हणतो. हस्तलिखित आहे ज्यांचं अजून वाचन झालं नाही. त्यांचा जर शास्त्रीय अभ्यास केला तर तेवढी माहिती येईल. एवढा मोठा जो कॉर्पस आहे नॉलेज त्याच्यावर इन्फॉर्मेशनचा तो पुढे त्याचा कशा प्रकारे आता जे गांधार प्रदेशामध्ये जे नव्या मॅन्युस्क्रिप्ट येत आहे प्रोफेसर रिचर्ड सॅलोमन गेल्या अनेक वर्षांपासून अभ्यास करत आहेत गांधारी मॅन्युस्क्रिप्ट आहे प्राकृत भाषा त्या भाषेला स्थानिक गांधारी मॅन्युस्क्रिप्ट नाव दिलेले आहे. नवीन भाषा आहे खरोष्टी सारखी लिपी आहे त्याच्यामध्ये जे 90% मॅन्युस्क्रिप्ट आहेत त्या बौद्ध धर्माच्या लिपीत आहेत. मनुष्याच्या जीवनावर संदेश मिळतो की सगळ्यांचं आपण त्या काळात पण लेण्यांसोबत परंतु त्यांचं जीवन होतं भारतीय सर्वांसोबत जेव्हा आपण त्याला संबंध केला बौद्ध संघाला दिलेलं त्या उदाहरण द्यायचं म्हणजे बौद्ध चीनमध्ये जरी बौद्ध लेण्या आकारल्या त्यामुळे ती बौद्ध प्रतिमा भव्य प्रतीक आहे त्यांना पण त्याचं डायमेन्शन बदलतं घेतले गेलेलं आहे लेण्यांपेक्षा किंवा अजिंठा वेरूळच्या त्यामुळे लेण्यांपेक्षा त्या ते लहान. काळाच्या परंतु त्या लेण्यांमध्ये समाज जीवनाचा manuscripts किंवा त्या काळातील त्याच्यामध्ये समाज काय जीवन माहिती आहे दिली आहे? त्यांचा त्यांच्या जेव्हा जेव्हा चालू भारताचा भारताचं सुद्धा आपल्याला अभ्यास करताना गेलो होती ठाणाळ्या लेणीवर जेव्हा पेपर सादर केला तेव्हा प्रश्न आला होता की तुमच्या भारतामध्ये जे बौद्ध भिक्खू राहत होते त्यांचा आहार काय? हा प्रश्न मला अपेक्षितच नव्हता. मग त्याला सांगितलं की प्रोफेसर होते त्यांनी मला सांगितलं की चीनमध्ये ज्या बौद्ध लेण्या आहेत त्याच्यामध्ये त्या भिक्खूचा किती आहार आहे त्यांना किती ताट मिळतं जे मेडिसिन मिळतं 1 किलो राईस वापरत नाही पुढे किंवा 10 किलो तांदूळ 8 दिवसासाठी त्याच्यावर आम्ही प्रारंभिक कालखंड आणि त्याच्यावर आम्हाला समजतं की इतकी पुरातन लेणी जी साधारण पेंटेड इन्स्क्रिप्शन अत्यंत विकसित ती जर माहिती आपल्याला भेटली तर आपल्याला या स्थापत्याला त्या दृष्टिकोनातून बघतो आणि आपण त्यांना सध्या आर्ट आयसोलेट बघत आहोत आणि आयसोलेट बघत असल्यामुळे आपण त्याने एक प्रकारे मॉन्युमेंट्स स्ट्रक्चरल मॉन्युमेंट्स आणि त्या दृष्टीने बघत आहोत जेव्हा त्याच्यामध्ये ऍक्च्युली जी होण्याची बाहेर राहत होती त्या दृष्टीने आपण जेव्हा बांधू तेव्हा कधी आपल्याला जास्त प्रकाश पडेल. तोपर्यंत आपण जेव्हा स्पेस जे युटिलायझेशन नियोजन किंवा त्याचं प्रयोजन तर त्याचा वापर कसा केला जातो ते प्रत्यक्ष आपण प्रत्यक्ष ते म्हणजे त्या काळामध्ये जे बौद्ध स्मारक होते त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी निर्माण झालेली लेणी संपूर्ण मराठवाड्यामध्ये फक्त चित्रकोळा लेणी दिसून येतं आणि गेली शोकरी नावाच्या अलीकडे सीडी आलेल्या आहे साधारणतः 30 वर्षापूर्वीच्या आहे त्यांनी दरम्यान म्हणजे 19व्या शतकाच्या मध्यात जेम्स वर्ल्डे लोकल हिंदी करते म्हणजे जे स्थानिक बौद्ध भिक्खू आहेत त्यातून आपण बौद्ध भिक्खूंचा भिक्खू प्रती आधी आपल्याला प्राचीन भारताचा भिक्खू आम्हाला जर रेकॉर्ड लावा लागत आहे लावा लागतं आपल्याला पश्चिम भारतातील भाषा शैली असू दे किंवा मुंबई वापरतो जे आजच्या दिवशी वर्षांपूर्वी बनलेले आहेत त्यावरून म्हणजे डॉक्युमेंटेशन आणि त्यात त्यांनी बारकाईने जे काही नोंद केलं त्याचा आजही किती महत्त्वाचा आपण साईटवर आपण म्हणतो ठीक आहे कशाला मोजमाप करायचं कशाला प्लॅन करायचं पण कोकणी जर त्या काळात ब्रिटिशांनी केलं नसतं तर आज आपल्याला त्या स्मारकांचे अगदी अवधूत बारीक बारकावे असलेले जे काही कवाविन्यास आहेत किंवा कलाकृती आहेत ते उपलब्ध झाले. बौद्ध धर्माच्या प्रचारात त्याच्या त्यांची अत्यंत महत्वाची भूमिका राहिलेली आहे. आपल्याला माहित आहे की विपुल विपुल संघमित्रा यांनी सुद्धा हे सगळ्या जे काही बौद्ध आहेत या श्रीलंकेला दिलेल्या आहेत आणि पुढे पूर्ण भारतातून अगदी दक्षिण आशिया दक्षिण पूर्व आशिया चीन या सर्व राष्ट्रांमध्ये गौतम बुद्धांच्या ज्या काही वेगवेगळ्या वस्तू आहेत किंवा अस्थी आहेत म्हणजे आधी आपण बघतो तर की कदाचित जे काही अलीकडे आता विभागांची संकल्पना आहे कुठल्या कुठल्या
विद्यापीठामध्ये यांच्या म्हणजे प्रशाला ही संकल्पना आहे. तर एक डिपार्टमेंट तसा एक सांस्कृतिक परिकल्पना आणि मग त्याच्यात पॉलिसी त्या दृष्टीने बघितलं संप्रदायामध्ये प्रकारे शैक्षणिक संस्थेमध्ये शैक्षणिक विभाग आणि त्यांचा एक कयाचा कॉम्प्लेक्स त्या दृष्टीने यांच्याकडे बघितलं की मग लक्षात येईल त्यामुळे त्याच्या दृष्टीने सर्वात संप्रदाय तत्वज्ञानामध्ये वेगवेगळ्या शाखा उपशाखा होत्या त्यांचं ते नंतरचा दुसरा जो टप्पा आहे तो टप्पा म्हणजे महायान कालखंड जो साधारणतः इसवी सनाच्या 3ऱ्या-4थ्या शतकापासून पुढे 6व्या-7व्या शतकापर्यंत त्याचा विकास झाला. आणि बघतो जेव्हा आपण संपूर्ण भारताचा आढावा घेतो तर भारताचा फक्त भारतामध्ये हा जो महाराष्ट्रातील मराठवाड्याचा जो प्रदेश आहे इथे सर्वात जास्त महायान स्थापत्य विकसित झालं. म्हणजे विभक्त भारतातील कुठल्याही प्रदेशामध्ये त्यांच्यामध्ये ज्या प्रमाणात अजिंठा, वेरूळ आणि सगळ विद्यापीठाच्या या ज्या प्रकारे महायान कालखंडातील काही असे अनेक ग्रंथ आहेत की जे अजून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट झालेले नाही आहे, वेगवेगळ्या भाषेत आहेत, विदेशी भाषेत आहेत, तरी पण महायान कालखंडात आपण ज्या स्थापत्य बघतो ज्याप्रमाणे अजिंठा वेरूळमध्ये इतक्या मल्टी स्टोरी केव्ज असतील, त्यांचं आर्किटेक्चर लेआउट वेगळं असेल, आर्किटेक्चर जागेची योजना म्हणतो ती अद्वितीय दिसून येते. अजिंठा किंवा वेरूळच्या लेण्यामध्ये दिसून येते. आपल्याला माहित आहे जर आता आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रयोग मायक्रो डिटेल्स असेल तर ते केले मध्ये म्हटलेलं आहे सगळी प्रारंभिक त्यामध्ये आपल्याला जर औषधीसाठी सगळ्या अंदाज बांधू शकतो. जर आपल्याकडे फोडल्या गेले म्हणजे मराठवाड्यातील महाराष्ट्रातील महायान मराठवाडा हा इतका प्रदेश आहे ज्याच्यामध्ये आपल्याला तिन्ही ज्या सुंदर चित्रण स्टेजेस आहेत त्यांना आपल्याला आपल्या बालपणाच्या स्मृती जर जागृत करायच्या असतील तर आपण बालपणी किती म्हणजे बदमाश किती उदंडपणा आपलं आयुष्य केलं म्हणजे आपण खरंच म्हणजे बालपण खूप भोगलं आणि किती आपण म्हणजे बालपणाची सुखाची दिवस अशा प्रकारे विस्मृत झालं असेल तर प्रश्न आपल्याला जागृत करायचा बघतो इतर लेडीचा प्लॅन लेआउट असू दे कशा प्रकारे तिला मुलं मुली असंख्य तिला मल्टिपल चिल्ड्रन असंख्य अपत्य होतं तर ते एकमेकाशी ज्या प्रकारे आनंदात आहेत तर म्हणजे आपल्याला लेणी फक्त एक प्रकारचं असं पहिल्या कालखंडात त्याला ठेवलं जातं मार्ग नाही आणि त्याच्या सामाजिक लेणी क्रमांक 12 आहे हा लेणी क्रमांक 12 हे प्रारंभात 13व्या कालखंडातील म्हणजे अर्ली आर्किटेक्चरच्या आपल्याला संबंधाने पूर्व 2ऱ्या शतकापासून इसवी सनाच्या 7व्या शतकापर्यंत जवळजवळ 200 वर्ष अविरतपणे अजिंठामध्ये आपल्याला ज्या स्थापत्य विचार आर्किटेक्चर वेगवेगळ्या कार्यक्रम आहेत याच्यावर लक्ष करते की कशा प्रकारे काय असावं आपल्याला अजून माहित नव्हतं. त्या काळामध्ये केवळ धार्मिक केंद्रावर तुम्ही नव्हे तर ही लेणी केवळ एक धार्मिक जरी केंद्र असतील त्याही पलीकडे जनसंवादाचे यक्ष नाग यांचं अंकुर दिसतं. डॉक्टर धारुरकर सर लेणी समूह आणि जनसंवाद चलमान कम्युनिकेशन ते काल्पनिक तो एक वेगळ्या प्रकारे त्यातून असं व्हिज्युअल इमेजरी एका विशिष्ट धर्माच्या प्रचाराची केंद्र या दृष्टीने या प्राचीन लेणी समूहाकडे बघता येणार नाही तर जनसंवादाची मास कम्युनिकेशनची सेंटेन्स किंवा मास
जनसंवादाचे केंद्र म्हणून या लेणी समूह बघितल्यानंतर त्यांच्या स्थापत्याचे आणि काही जे महत्वाचे जे पैलू आहेत जे आपल्याला साधारणतः अवगत होत नाही किंवा दृष्टीगत होत नाही ते आपल्याला दिसून येतात. त्यांनी अजिंठा लेणी आणि अजिंठा आणि वेरूळ ह्या दोन लेणी समूहांचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी केवळ भारतातीलच नव्हे तर जागतिक बौद्ध शैली स्थापत्य म्हणजे रॉक आर्किटेक्चर मध्ये नवीन आर्किटेक्चर मॉडेल्स निर्माण केले. तसे मॉडेल्स भारतातीलच नव्हे तर भारताच्या आसपास जिथे बौद्ध लेणी समूह आहेत तिथे कुठेही आपल्याला दिसून येत नाही. मग तुलना करण्याची झाली बघा, जपानमधील लेणी असू दे, चायनामध्ये दोहा मधला कॉम्प्लेक्स असू दे, श्रीलंकेमध्ये सिरिया मधला कॉम्प्लेक्स असू दे, अफगाणिस्तान मधला बामियांचा कॉम्प्लेक्स असू दे, या कुठल्याही आपण वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये बौद्ध लेण्यांचा कॉम्प्लेक्सेस किंवा समूह बघितले आणि त्याची अजिंठा आणि वेरूळ या दोन लेणी समूहाची तुलना केली असं दिसतं की ज्या काही धार्मिक विधी होत असतील, कारण की आपल्याला जेव्हा आपण लेणी क्रमांक 5 वेरूळ लेणी क्रमांक 5 बघतो तेव्हा असं वाटतं की आणि त्याची तुलना आपण ज्या विवेक समाधीच्या बुद्धिस्ट मोनास्टिक सोबत करतो तर असं वाटतं की दुर्लक्ष केलं असं वाटतं की अशा प्रकारे शैक्षणिक केंद्र निर्माण झाले म्हणजे बौद्धांच्या निवासस्थानांची केंद्र पासून ते पुढे बौद्ध शैक्षणिक केंद्र असा तो प्रवास खूपच एक होता. आणि म्हणतो पावसाळ्यात त्याची निवासस्थान होतं. बहुजनचा विकास स्थापत्य केल्यानंतर वर्षामध्ये जो साधारणतः 4 महिन्यांचा जो कालखंड आहे त्यातील तात्पुरतं म्हणजे टेम्पररी शेल्टर, टेम्पररी अकोमोडेशन पासून तर पुढे ते एका प्रकारे बौद्ध शैक्षणिक केंद्र आजच्या संकल्पनेचा बौद्ध विद्यार्थ्यांच्या त्याच्यामध्ये जे स्थापत्य आहेत आणि त्यामुळे अगदी 5x5 असा एखादा डबडीबा असं साधारणतः एका विपुलगृहापासून मग 4 मग त्या धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेत किंवा मग धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेत प्रलंब पालासनामध्ये पुरावे अभावी काही मर्यादा धम्मचक्र प्रवर्तन असे अनेक बौद्ध ग्रंथ आहेत की ज्यांचं अजून म्हणजे वाचन झालं दोन दिसून येणार मध्ये धम्मचक्र दिसणार भाषेमध्ये किमान 4 ते 5 लाख असे बौद्ध ग्रंथ जे त्यांचं वाचन झाले सगळे पत्रिका आहेत. एका ग्रंथात बौद्ध झाले आहेत तथागत आहेत आणि 2 गुरु कोकणामध्ये त्यामध्ये धम्मचक्र उपासक पंचवर्गीय म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन सप्त म्हणजे ग्रंथांच्या आधारे जर इतका नवा प्रकाश करू शकत असेल तर कल्पना करा की असंख्य हजारो लाखोची हस्तलिखित आहे त्यांचा अजून वाचन झालं नाही. त्यांचा जर शास्त्रीय अभ्यास केला तर तेवढी माहिती येईल जो पाठवत आहे नॉलेजचा इन्फॉर्मेशनचा पुढे याची कल्पना. किंवा गांधार प्रदेशामध्ये जे नवे मॅन्युस्क्रिप्ट येत आहेत प्रोफेसर रिचर्ड सॅलोमन गेल्या अनेक वर्षांपासून अभ्यास करत आहेत गांधारी गतिमान करण्याचा प्राकृत भाषा त्या भाषेलाच त्यांनी गांधारी मॅन्युस्क्रिप्ट नाव दिलेलं आहे. नवीन भाषा आहे खरोष्टी सारखी लिपी आहे त्याच्यामध्ये जे 90% मॅन्युस्क्रिप्ट आहेत या विषयावर किंवा गंधर्व जीवनावर कसं त्याच्या जेव्हा लेण्यांसोबत सगळ्यांना एकत्र आणून असं दाखवलेलं आहे या सर्वांनी द्यायचं म्हणजे त्यामुळे चीनमध्ये जरी बोललेले हा अंतर्भूत करून होऊया त्यांना मानणारा जो त्याचा डायमेन्शन पण स्वागत करू करण्याची सुद्धा या शिल्पशास्त्री आणि त्याच्यामध्ये काय माहिती साहित्य जेव्हा ठाण्याला लेणीवर जेव्हा पेपर सादर केला तेव्हा एक प्रश्न आला की भारतामध्ये जे बौद्ध भिक्खू राहत होते त्यांचा आहार काय हा प्रश्न मला क्रमांक 4 मग त्यांनी सांगितलं सर्वात त्याच्यामध्ये डोनेशन मिळतं पुढे 10 किलो तांदूळ 8 दिवसासाठी त्याच्यावर होती
आणि त्याच्यावर आम्हाला त्यासाठी समजलं मग की इतके कुणाकडे याचना करायची, कुणाची पूजा करायची, ती जर माहिती आपल्याला भेटली भेटली तर आपल्याला या स्वतःला स्थापत्याला त्या दृष्टिकोनातून बघतो. पण तो त्यांनी पद्धत घेतला नाही, कारण जोपर्यंत सर्वांचं दुःखाचं हरण होणार नाही, सर्वांना मला माहित असलेलं ज्ञान प्राप्त होणार नाही, तोपर्यंत मला बुद्धत्व नको आहे, मला सर्वांचं रक्षण करायचं आहे. मग सर्वंश तेव्हा काही आपण आपल्याला समजतो. जास्त प्रकाश पडेल. मग मग आज जोपर्यंत आपण जेव्हा स्पेस बनते नौकापुटी असो, जे युटिलाइज सगळ्या प्रकारच्या किंवा मग वन्य प्राणी हत्ती असो, महाराष्ट्र सरकारच्या सीमांपर्यंत आपल्याला तो कशा प्रकारे हत्तीपेक्षा आपण तारखांना माहित आहे. तेव्हा जे प्राणी असू शकत नाही. तुम्ही जोपर्यंत जुन्नर परिसरात आला तर आणि पुणे परिसरात तुम्हाला विचारलं जुन्नर परिसरात सर्वात मोठं काय संकट आहे? बिबट्या. ज्ञान असतं ते काही कधी पण येतो. दिवस सकाळ तर काही नाही राहिलं. राहिलं, वेळ काही नाही, कधी पण येतो, कोण झोपलं असेल काय असेल बघत पण नाही. लहान आहे मला. कशा प्रकारे एका संकटाच्या परिभाषा स्थळ आणि काळानुसार बदलतात आणि तुम्हाला त्या प्राण्यांमध्ये आणि त्या काळाच्या मध्यात जीवनाच्या मानसिक या सर्व गोष्टी संकट आहे. अजून आपण वापरतो लक्ष. म्हणजे आधी आपल्याला प्राचीन भारताचा आम्हाला जेव्हा साईटवर जावं लागत जावं ही मंथली लेणी आहे. वापरतो याच्यात आपल्याला दर्शन येते की कशा प्रकारे वापरतो प्रयोग केला गेला आहे, एक प्रदक्षिणा पद इथे कसं आलेलं आहे, त्यावरून म्हणजे हा एक नवा प्रयोग आहे. आणि बुद्ध प्रतिमा हे स्तूपाला एक पर्याय करून केलं. स्तूपाच्या साईडवर बुद्ध प्रतिमा ठीक आहे, कशाला मोजमाप करायचं, कशाला प्लॅन करायचं, सातत्याने नवीन ते जर त्या काळात ब्रिटिशांनी केलं नसतं तर आज आपल्याला त्या स्मारकांचे अगदी बांधकाम केले, जे काही पदविन्यास आहेत, वर्ग चित्र आहेत, सर्वांची आपल्याला या स्पेसिस मध्ये असलेलं अस्तित्व त्या सर्वांना आपण जेव्हा लेणी क्रमांक 1 आहे, कुठे कुठे आपल्याला लेणी क्रमांक 1 आहे, त्याच्यामध्ये 2 आहे, वेगळा 16 आहे, 17 आहे, त्या लेण्यामध्ये आपल्याला बघितलं तर असं वाटतं की हा श्रावस्तीचा एक चमत्कार. युनिट जे आहे त्याचं आर्किटेक्चर काय या कालखंडामध्ये या शिल्पपटाचं चित्रण स्थापत्यामध्ये करावं असं वाटतं की ते तथागतांनी सांगितलं, प्रकारे व्यक्तींना कुठल्याही प्रकारच्या चमत्कृती घटना करू नका. लगेच काही दिवसानंतर तथागतांच्या काही शिष्यांना अन्य धर्मियांच्या शिष्यांनी हिणवलं. कदाचित अलीकडे आता विभागाची संकल्पना आहे, कुठल्या कुठल्या विद्यापीठामध्ये शेवटी ही शावशाळा ही संकल्पना आहे. तर एक डिपार्टमेंट तसा एक म्हटलं जातं. त्याच्यामुळे तथागतांनी स्वतःला अनेक तरी शिला त्या बाबतीने बघितलं वाटते त्यामुळे समाजाला कळलंच नाही की शैक्षणिक संकुल, शैक्षणिक विकास आणि त्यात एकत्र संकुल. त्यांचा एक मोठा कॉम्प्लेक्स त्या दृष्टीने यांच्याकडे एक समोरच्याला वाटलं की एक्झॅक्टली कदाचित त्या संप्रदाय एखाद्या शिष्यांनी म्हटलेलं आहे की याचा कसा परिणाम होतो, त्यांचं ते अवलंबन कशा प्रकारचे विधान करीत होते, आपण मला सांगितलंय आपल्या शिष्यांना त्यांचे शिष्य अशा प्रकारे करू नका किंवा त्या करू नका. म्हणजे मायक्रो लेवलला म्हणजे त्या काळाचा जो बाबाचा प्रश्नाचा पडतो. त्यामुळे मग कशा प्रकारचे एक आहे आर्किटेक्चर आपण जे सांगतो म्हणजे प्रयोग तर आहे, तर विचार प्रयोग करताना सुद्धा त्यांच्यामध्ये जे काही काही लघु बदल आहेत, प्रत्येक म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे आपण नाही, पण तो उपयोग होणार नाही असंही नाही आहे. झालं किंवा काही काही अशा अनेक ग्रंथ आहेत की ज्याची इंग्लिश मध्ये झालेलं नाही आहे, ती जी माहिती आल्यानंतर आपल्याला ती माहिती आणि आपल्याला पेंटिंग असतो, शिल्प असतील, आर्किटेक्चर ज्ञान असतील, त्यांचा वेळ म्हणजे एका वेळेस डेव्हलपमेंट अजूनही प्रश्न आहे. कुठल्याही बाहेर काढला गेला एवढं जर काय असेल पण घेऊन झालंच याचं म्हणजे मग सारख्या ठिकाणी क्रमांक 3 मध्ये म्हटलेलं आहे की हा एवढा एवढ्याच्या मधला इतके टक्के निघाले बद्दलसाठी इतके टक्के आणि औषधीसाठी स्टोन आहे त्यांना म्हणजे काही आज वेस्ट मॅनेजमेंट विज्ञान झाल्यासाठी सर्वांना आकर्षित करतो. बरोबर, जर औषधीसाठी अन्नासाठी चिवरसाठी त्या काळात उपलब्ध असेल
त्याच्यावर कुठल्या आपण case असतील तर कुठल्या कल्पना श्रेणी किंवा असतील, त्यामध्ये अंदाज त्याचा सांगू वापर शकतो करू जर आपल्याकडे त्याची माहिती उपलब्ध असते ते गावाला मी आणून तरी आणि मग त्याच्या वापरून त्याला ज्या आपल्याला आपल्या त्याच्या मनाच्या आसपासच्या ज्या साईट्स आहेत ते बघून त्याबाबत काही निष्कर्ष प्राथमिक निष्कर्ष प्रश्न असाही पडतो की हे लेणी क्रमांक 2 मध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर थालितीचं एक सुंदर थालिती आणि तिचा पती पांची यांचं सुंदर चित्रण आहे. आणि जर ज्यांना आपल्याला आपल्या बालपणाच्या स्मृती जर जागृत करायच्या असतील तर आपण बालपणी किती म्हणजे बदमाश किंवा किती उदंडपणा आपलं आयुष्य केलं म्हणजे आपण खरंच म्हणजे बालपण खूप भोगलं आणि किती आपण म्हणजे बालपणातील जे सुखाची दिवस त्याच्या विस्मृती जे विस्मृत झालं असेल तर त्या स्मृती जर आपल्याला जागृत करायच्या अत्यंत शिल्पांकडे ज्याला असंख्य भावंड संकल्पना आणि ती यक्षिणी नंतर असंख्य पुत्र होते असंख्य तिला मुलं मुली असंख्य तिला चिल्ड्रन मल्टिपल चिल्ड्रन असंख्य अपत्य होते तर ते एकमेकाशी ज्या प्रकारे खेळत आहेत भांडत आहेत म्हणजे लेणी फक्त एक प्रकारचं असं फार त्याला वृक्ष अशा प्रकारचे मार्ग नाहीत त्याच्या तत्कालीन सामाजिक जीवन जाणार नाही पण त्या सगळ्यांमध्ये वेगवेगळे ज्या प्रकारे त्यातून निवड यक्षिणीच्या सगळ्यांचं शिल्पांकन केलेलं आहे त्यांनी अंतर केलेलं आहे ते असं दाखवतं की यक्ष आणि नाग ते फार दोन महत्त्वाचे त्या विषयात जाणार नाही म्हणजे किती बोलत कविता अजिंठा लेणी हे अत्यंत महत्त्वाचं असे लेणी आहे की जिथे यक्ष आणि नाग हे जे दोन ते सुद्धा लोक मराठवाडा होते त्याचा संबंध आपल्याला शिल्प आणि स्थापत्य त्यामुळे तुम्ही जो बघितलं हे त्याला आडवाची लेणी असे म्हणतात पुढे असो किंवा अजिंठ्याचा लेणी समूह असो. बनवटी यक्ष नाग सर्वांचं तत्कालीन अपूर्ण आहे तरी फार ते कोण होता आणि ते काल्पनिक परंतु जेव्हा आपण त्यांचं विश्वकर्मा लेणी आणि इथे आपल्याला दिसून येतं चैत्यगृहाचा अंतिम असा परमोच्च असा आपल्याला आर्टमध्ये किंवा याच्यानंतर मध्ये स्थापत्यामध्ये अशा प्रकारचे किंवा चैत्यगृह चित्रांकन बघतो तेव्हा सगळं म्हणजे भाषाच्या लेणी क्रमांक 12 आणि प्राध्यापक रिचर्ड होते परमोच्च मनुष्य त्यांनी अजिंठा लेणी आणि अजिंठा लेणीमध्ये एकेकाळी लेणी सगळे लोक गौतम बुद्धांचं प्रतीक पुन्हा त्याच्यावर पुन्हा बुद्ध प्रतिमा म्हणजे एका प्रतीकावर दुसऱ्या प्रतीकाची अत्यंत सुबकरित्या मांडणी करून त्याला अशा प्रकारे त्याचं प्रेझेंटेशन किंवा अशा प्रकारे सादरीकरण केलं गेलं की जरी रूपावर बुद्ध प्रतिमा असेल तरी बघणाऱ्याच्या मनात प्रश्न येणारे आणि जेव्हा दोन प्रतीकाने एकत्र 19 मध्ये आपल्याला नागराजा आणि नागराजांचं शपथ कुठे जाताना आपल्याला नाग दर्शन घेऊन त्याला बघून जावं लागतं आर्किटेक्चर स्पेसेस आहेत स्कीम आहे अशा प्रकारे कौशल्य होतं त्यातून आपल्याला माहिती उपासक कार्मेल बर्गसन ह्या जे आर्टिस्ट होत्या त्यांनी हा प्रयोग केला होता डोंगरावर खरंच लेणी सुद्धा करताना कशा प्रकारे काम करावं लागतं याचं काही जमाती किंवा राजा होते आणि व्यापारी मला वाटते आता वेळ आलेली आहे याच्या पलीकडे जाऊन सामान्य लोक होते जे त्या लेखी होता उपासिका होता या सर्वांच्या दृष्टिकोनातून या स्मारकांचा विकास याच्यातील प्रत्येक लेणी ही अद्वितीय अशी आहे आणि ती केवळ स्थापत्याच्या दृष्टीने महत्वाची नाही तर असं दिसून येतं की इसवी सन पहिले दुसरे शतक ते शासनाचे सातवे आठवे शतक साधारण जे काही वेगवेगळे बदल झाले याच्यात जे बदल झाले त्या सर्व बदलांना या समूहाने स्टेज दिली आहे या देवस्थानामध्ये आपल्याला
अशा प्रकारचं प्रतिबिंब आपल्याला वेरूळ किंवा गिरजांतरी दिसून बघा. जेवढ्या त्या प्रकारे धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेत पद्मासनात किंवा मग धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेत कलंब पादासनामध्ये म्हणायचो धम्मचक्र प्रवर्तनाची जे प्रतीक आहे. म्हणजे दोन लोक दिसून येणार, म्हणजे धम्मचक्र दिसणार, पंचवक्कीय भिक्खू दिसणार. हे सगळे जे मेटाफॉर्स आहेत, सगळे प्रतीक आहेत, ते मूर्त झाले आहेत. कुठे तथागत आहेत आणि दोन मृग, त्यामध्ये धम्मचक्र, उपासक, पंचवक्कीय भिक्खू, म्हणजे धम्मचक्र प्रवर्तनाचा तो महत्वाचा स्थान आपल्याला याच्यात दिसून येतो. म्हणजे ते श्रावण पुढे सांगणार आहे. त्यासोबतच आपल्याला धम्मचक्र प्रवर्तन हे तथागतांच्या जीवनातील घटना आहे, की ज्या प्रकारे त्याला शिल्पांकित केलेलं आहे आणि स्थापत्याच्या दृष्टीतून शिल्पांकित शेवटचे जे प्रयोग केले गेले मंदिरामध्ये आणि जे शिल्प आहे विशेषतः मराठवाड्यात झाले मूर्ती नाही त्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा. यानंतर आपल्याला कोरीव कामात अशा प्रकारचे प्रयोग झालेले दिसून येईल. जेव्हा आपण हे तत्व लक्षात घेऊ तेव्हा लक्षात येईल की मग तेथील टप्पा म्हणजे लेणी क्रमांक फूल 5 अर्पण करणारा उपासक असो, आणि जे लेणी क्रमांक यक्ष पाच आहे असो, ते दाखवतं त्या की लेणी केवळ सर्वांचं सहा त्या लेणी नव्हती. केसेसच्या ही ग्रीनमध्ये एक शैक्षणिक स्थान आहे केंद्र आणि त्या सगळ्यांना एकत्र याला आणून केंद्र असं दाखवलेलं आहे तर की या त्याला आपण सर्वांची इकडच्या संस्कृती काळात आहे, या पूर्ण सर्वांनी त्या त्याला अनुमोदन शैक्षणिक दिलं आहे. त्यामुळे केंद्राच्या किंवा त्यांना पण अंतर्भूत करून त्या दृष्टीनं त्यांना मानणारा जो कोणी शोभना उपासक उपासकेचा वर्ग असतो त्यांचे स्वागत करून त्यांना अंतर्भूत करण्याची सुद्धा या शिल्पशास्त्राने स्थापन त्यांच्या काही साहित्य, आणि त्यांच्या वेगवेगळ्या कानेरी प्रकारच्या लेणीमध्ये आपल्याला शिलालेखात मांडणी जे दिसते. उल्लेख सापडले त्याच्या- त्याच्यात कानेरीला महाविधान म्हटलं गेलं आहे. साधारणतः जे आता हा शैक्षणिक तुम्ही बघितलं असेल. शैक्षणिक सगळ्यांनी त्यांच्यासाठी साधारणतः याचं सर्वात महाविधान भव्य ही शिल्प ते संकल्पना आपल्या आपल्याला छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये विद्यापीठाच्या मागेची लेणी आपल्या इथे आहे. लेणी क्रमांक 7 मध्ये. आणि तो आहे अष्टमहाभारत आवृत्ती. कृष्णगिरी महाविहार म्हणजे त्या काळामध्ये कोणत्या प्रकारचे भीती होत्या, कोणत्या प्रकारचे संकट समान मनामध्ये होती आणि त्यासाठी मग कुणाकडे याचना करायची, कुणाची पूजा करायची, तर अंतिम आपल्याला स्वतः बोधिसत्व. परिणिती पण तो त्यांनी बुद्धत्व घेतलं नाही, कारण की जोपर्यंत सर्वांचं दुःखाचं हरण होणार नाही, सर्वांना मला माहित असलेलं ज्ञान प्राप्त होणार नाही, तोपर्यंत मला बुद्धत्व नको आहे आणि मला सर्वांचं रक्षण करायचं आहे. मग सर्पदंश आपण सर्वांची मग आग असेल, मग नौकाबुडी असो, या सगळ्या प्रकारच्या किंवा मग दगडाच्या प्राणी आणि कोरीव बांधकामाचे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्र कर्नाटकाची सीमा बघितली तर आपल्याला कशा त्याच्यात प्रकारे बांधणीसारखं नवीन काहीतरी रिपेअर करून म्हणजे चांगले चांगले असते. असते. तुम्ही जर त्यामुळे पुणे परिसरात आला तर आणि पुणे परिसरात आला तर किंवा तुम्हाला अन्य विचारलं जे पुणे परिसरात सर्वात मोठा काय संकट बिबट्या. एक एक जो खाव कधी पण येतो. नियम दिवस सकाळ तर काही नाही राहिलं. कधीपर्यंत कोण झोपलं असेल काय असेल, बघत पण नाही. लहान आहे प्रमाणात बाहेर यावं ते कशा प्रकारे वेगवेगळ्या संकटाच्या परिभाषा स्थळ आणि काळानुसार बदलतात. सर्व प्राणी कुठलं आणि त्या काळातील त्या जीवनाच्या मूळ मानसिक रचनेत असलेली साहित्य संकट आहे. परिणाम होऊ नये यासाठी सगळे केलेले प्रयत्न बघितल्यानंतर आपल्याला या स्थापत्य आणि स्थापत्याच्या निर्मिती मागील जे काही लोकाशी राजाशी याही पलीकडे कशा प्रकारे अज्ञात कलाकार प्रयोग केला गेला आहे, एक प्रदक्षिणापद्धतीने कसा आलेला आहे आणि हा एक नवा प्रयोग आहे. बुद्ध प्रतिमा हे स्तूपाला एक पर्याय करून त्या स्तूपाच्या जागी बुद्ध अशा प्रकारे इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून इसवी सनाच्या 7व्या 8व्या शतकापर्यंत जवळजवळ 1000 वर्ष मराठवाड्याच्या या जो काही भूमी आणि त्यांचा उपासक स्थापत्यामध्ये त्यातील मोठ्या स्थापत्यामध्ये विविध प्रयोग केले गेले. काही प्रयोग आपल्याला धार्मिक नियम धार्मिक ग्रंथांच्या आधारे कुठे काही जे याचे प्रयोग आहेत आणि वेगळा दिसतो. त्या मागच्या संकल्पनेमध्ये आपल्याला तरी आहे त्यासाठी आपल्याला चमत्कार विविध ग्रंथांची काय या कालखंडामध्ये या शिल्पपटाने चित्रण स्थापत्यामध्ये करावं त्यांनी सांगितलं व्यक्तींना कुठल्याही प्रकारच्या चमत्कृती घटना करू नका. आणि लगेच काही दिवसानंतर तथागतांच्या काही शिष्यांना अन्य धर्मियांच्या शिष्यांनी हिणवलं. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांचे आणि विद्यापीठाच्या प्रमुख
शेवटी श्रावस्तीमध्ये महत्वाची ज्याला मिळाली म्हटलं जातं, त्याच्यामध्ये तथागतांनी स्वतःला अनेक रूपात आपण सर्वांनी मला भोजनोत्तर सत्रामध्ये शांतपणे ऐकून घेतलं, कारण की मी नेहमी माझ्या स्वतःच्या त्रासात म्हणत त्याने असतो स्वतःला इतकं हलकं की केलं विद्यार्थी, शिक्षक की या दोघांसाठी समोरच्याला वाटलं की किती असते भोजनोत्तर तास. त्याने असं नाही खरंच भोजनोत्तर तास असा किती होता. सहापासून घेतलं. इथपासून आपली आणि मदत मिळते. हेतू असा की शिष्यांनी म्हटलेलं आहे की याचा कसा परिणाम होतो, तथागतांच्या बाबत कशा प्रकारचे विधान केले जातात, की का बरं तथागतांनी